नमस्कार. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला, जिल्हा नाशिक, विषय भूगोल. मी प्राध्यापक DN पेहरकर आपले या ऑनलाईन तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणातील तासिका क्रमांक 4 मधील काही मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मागील तासिकेला आपण नागरी वस्त्यांचे वर्गीकरण हा मुद्दा समजून घेतला. त्यामध्ये आपण कार्याच्या आधारे शहरांचे वर्गीकरण कसं करता येईल आणि कार्य, त्यानंतर त्यामध्ये उदाहरण दाखल आपण महाराष्ट्रातील काही शहरांची आणि महाराष्ट्राबाहेरील काही शहरांची नावे आणि त्यातील प्रशासकीय, औद्योगिक, वाहतूक अशा इतर मुद्द्यांचं आपण त्या आधारे वर्गीकरण केलं आणि त्या आधारे कोणकोणते जिल्हे, कोणकोणते शहरं महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील त्यामध्ये येऊ शकतात ते आपण मागील तासिकेला बघितलं. आजच्या तासिकेला आपण भूमी उपयोजन हा मुद्दा समजून घेणार आहोत. भूमी उपयोजन आणि भूमी उपयोजनाचे वर्गीकरण यावर आपण आज चर्चा करू. मित्रांनो, मानवी वस्ती व आसपासच्या प्रदेशात जमिनीचा विविध पद्धतीने आणि विविध कारणांसाठी आपण वापर करतो. त्यावर आधारित मानवाच्या तेथील निवासाच्या गरजा आणि तेथे चालणाऱ्या अनेक आर्थिक क्रिया यांचा त्यामध्ये मुख्यतः प्रभाव असतो. थोडक्यात म्हणजे काय की आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध भूमीच्या वेगवेगळ्या कामांसाठी जो आपण वापर करतो त्यालाच आपण भूमी उपयोजन असे म्हणतो. म्हणजे आपण ज्या आवश्यकतेनुसार जमिनीचा विविध पद्धतीने वापर करतो त्याला आपण मुख्यतः भूमी उपयोजन असं म्हणतो. भूमी उपयोजनामध्ये मानवी निर्णय प्रक्रियेचा प्रामुख्याने प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो. आता एखादी व्यक्ती किंवा परिसरातील प्रदेश कुठल्या कारणांसाठी एखादी जमीन किंवा तो भाग वापरते त्या आधारे मानवी निर्णय प्रक्रिया ही चालत असते. आता ग्रामीण, नागरिक, शहरातील भूमी उपयोजन हे भिन्न भिन्न स्वरूपाचं असतं, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. आता ग्रामीण गरजा आणि नागरी गरजा ह्या भिन्न असतात. त्या प्रमाणात भूमीचे किंवा जमिनीचे उपयोजन त्या ठिकाणी हे होत असते. ग्रामीण भागातील भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेतीशी निगडीत असतो. तिथे मुख्य व्यवसाय शेती असतो आणि शेतीशी निगडीत असणाऱ्या व्यवसायांशी किंवा त्या भागात त्या पद्धतीने चालणाऱ्या या क्रियांच्या माध्यमातून त्या भागाचा भूमी उपयोजन हा मुख्यतः ग्रामीण भागात हे होत असतो. नागरी भागातील आपण जर उदाहरण बघितलं किंवा नागरी भागातील आपण अभ्यास जर केला तर भूमी उपयोजन हा निवास व विविध व्यवसायांसाठी निगडीत असलेला भाग आपल्याला दिसेल. थोडक्यात भूमीचा नैसर्गिक वापर नदी, सरोवरे, झाडे इत्यादीसाठी, तर मानवी वापर जर आपण बघितला तर रस्ते, इमारती, कारखाने, शेती, हॉटेल किंवा इतर मनोरंजनाची विविध साधने जे असतात त्यासाठी हा मुख्यतः करतो. म्हणजेच काय, तर मानव ज्या भूमीवर राहतो त्या भूमीच्या गुणधर्मानुसार तिचा तो उपयोग करतो. म्हणजेच त्याच पद्धतीने भूमी उपयोजन हे साहजिकरित्या घडत असते. म्हणजे एखाद्या वस्तीतील किंवा एखाद्या परिसरातील भूमी उपयोजनाची वर्गवारी ती म्हणजे तेथील शासन व्यवस्था जी असते किंवा जी विविध काही कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय असते त्याद्वारे देखील चालते असते. आज अशा पद्धतीने हे भूमी उपयोजन आहे. तर त्यामध्ये मुख्यतः 2 प्रकार आपण त्या ठिकाणी मुख्यतः बघू शकतो. ते म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन आणि शहरी किंवा नागरी भूमी उपयोजन. त्यामध्ये मुख्य पहिला प्रकार आपण बघूया तो म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन. आता ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे वने. आता वने किंवा वनांखाली जे क्षेत्र असतात त्या वनांखाली क्षेत्राच्या आधारे हे भूमी उपयोजन घडून येत असतं किंवा कायमस्वरूपी वनांखाली जे जमीन क्षेत्र असतं त्याला आपण वनक्षेत्र म्हणतो. त्या क्षेत्रातून सार्वजनिक जो मिळकत शासनाला मिळत असते त्याद्वारे तेथील अर्थव्यवस्था ही चालत असते. दुसरा आहे बिगर शेती वस्ती. ग्रामीण नागरी पायाभूत सोयी, रस्ते, कालवे, उद्योग इत्यादी स्वरूपातले जे काही बिगर शेती जमीन आहे. आता बिगर शेती जमीनचं वैशिष्ट्य काय असतं की ग्रामीण वस्तीतील घरबांधणी, रस्ते, कालवे, उद्याने किंवा दुकाने, शाळा अशा कृषी तर जमिनीखालील क्षेत्राचा समावेश हा बिगर शेती क्षेत्रामध्ये केलेला असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे ओसाड व नापीक व अनुत्पादक भूमी. आता ह्या भूमीचं वैशिष्ट्य काय आहे किंवा याचं उपयोजन कशा पद्धतीने घडून येतं, तर उंच सखल जी जमीन असते, ओसाड वाळवंटाच्या क्षेत्र असेल किंवा नदीच्या घळईचा प्रदेश,
नद्यांचा दरी डोंगर प्रदेश या सर्व प्रकारची जी नापीक जमीन असते याचा समावेश या ओसाड जमिनीत किंवा अनुत्पादक जमिनीत होतो का ज्या ठिकाणी कुठलंही उत्पादन घडून येत नाही. कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान वापरून अशा जमिनीची शेती आपल्याला या ठिकाणी करता येत नाही. यामध्ये मग तुम्हाला स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे हे संपूर्ण भाग त्यामध्ये येतात. चौथा प्रकार आहे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. आता ही कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीनचं वैशिष्ट्य काय आहे किंवा इथलं भूमी उपयोजन कसं घडतं, तर ही जमीन प्रामुख्याने स्थानिक ग्रामपंचायत ज्या असतात किंवा शासनाच्या मालकीच्या त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. मग शासनाच्या मालकीच्या असूनही फारच थोडी जमीन ही खाजगी मालकीची देखील असू शकते. मग ही जी जमीन ग्रामपंचायत किंवा सार्वजनिक मिळकतीचं जे काही मुख्यतः साधन आहे ती याद्वारे आपल्याला हे मिळत असतं. अशा पद्धतीने कायमस्वरूपी किंवा गायरान चराऊ स्वरूपाची जमीन याचं युटिलायझेशन हे होत असतं. त्यानंतरचा प्रकार आहे किरकोळ वृक्ष पिके वनराई जमीन म्हणजेच निवड लागवडीखालील नसलेली जमीन. मग यामधल्या जमिनीचं वैशिष्ट्य काय आहे की यामध्ये प्रत्यक्ष लागवडीयोग्य जमीन नसते, मात्र या ठिकाणी फळबागा किंवा फळझाडांखालील क्षेत्राचा समावेश या ठिकाणी होत असतो. मग या क्षेत्रातील जमीन ही प्रामुख्याने विशेषतः खाजगी मालकीची ही जमीन असते. मग यामध्ये हे फळबागा किंवा फळपिकं या ठिकाणी मुख्यतः घेतली जातात, कारण ही जमीन शेतीयोग्य नसते. अशा जमिनीचा समावेश अशा या भूमीचा समावेश या पद्धतीने त्याचं उपयोजन हे घडून येत असतं. सहावा प्रकार आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन. आता या जमिनीचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की 5 वर्षापेक्षा अधिक काळ लागवडीखालील नसलेली परंतु लागवड योग्य जमीन ही पिकाऊ अनुत्पादक जमीन म्हणून ओळखली जाते. म्हणजे बऱ्याच कारणांनी एखादी जमीन बऱ्याच दिवस ही पडीत राहते, परंतु ती जमीन मुळात कसदार असते, परंतु 5 वर्षापेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ही जमीन जर शेतीयोग्य बनवलेली नसेल किंवा त्या ठिकाणी शेती क्रिया ही चालत नसेल, कृषी क्रिया चालत नसेल, तर अशी जमीन लागवडीयोग्य जमीन परंतु पडीत स्वरूपाची असते, कारण ती पिकाऊ किंवा अनुत्पादक जमीन म्हणून त्याला आपण ओळखतो. त्यानंतरचा प्रकार आहे चालू पड जमीन. आता चालू पड जमीन म्हणजे काय, तर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली परंतु लागवड योग्य जमीन होय. म्हणजे 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी ती जमीन आपण जी असते परंतु ती पडीत असते, परंतु ही लागवड योग्य अशी जमीन असते. म्हणजे जमिनीचा कस सुधारण्यासाठी एखादा वर्ष किंवा कमी कालावधीसाठी अशी जमीन लागवड योग्य बनवण्यासाठी जाणीवपूर्वक ह्या ठिकाणी पिकांची लागवड त्या ठिकाणी केली जात नाही. त्याद्वारे काय होतं की नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या त्यामध्ये सुपीकता येते किंवा कसदार त्या ठिकाणी जमीन होते. अशा पद्धतीने चालू पड जमीन ह्या जमिनीचं भूमी उपयोजन हे होत असतं. 8वा आणि त्या ठिकाणचा महत्त्वाचा प्रकार आहे चालू पडशिवाय पड जमीन. म्हणजे काय का याचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की लागवडीयोग्य जमीन 1 वर्षापेक्षा जास्त मात्र 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीत भूमीचा समावेश या ठिकाणी होतो. मात्र ही भूमी जर 5 वर्षापेक्षा जास्त पडीत राहिली तर ती लागवडी योग्य अनुत्पादक भूमी या वर्गात या ठिकाणी ती मोडत असते. अशी ही जमिनीचे वैशिष्ट्य किंवा भूमी उपयोजन आपल्याला सांगता येईल. त्यानंतर महत्त्वाचा शेवटचा प्रकार 9वा प्रकार म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणजे काय की प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे क्षेत्र जे आपण नेहमी बघतो. निव्वळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये अनेक शेतीच्या क्रिया ह्या चालत असतात. त्यामध्ये अनेक फळं पिके असतील किंवा पालेभाज्या असतील किंवा अनेक शेतीचे प्रकार त्या ठिकाणी घडून येत असतात. म्हणजे प्रत्यक्ष पीक क्षेत्र, त्याचा थोडक्यात अर्थ असा की प्रत्यक्ष पीक क्षेत्र किंवा शेती क्षेत्र होय अशा ठिकाणचं जमीन म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येईल. अशा या ग्रामीण भागातील भूमी उपयोजनाचे काही उदाहरणं या ठिकाणी किंवा या ठिकाणची काही वैशिष्ट्ये आहेत. कारण या ठिकाणी ग्रामीण भाग या भागात शेती किंवा कृषी हा प्रमुख व्यवसाय असतो आणि त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी त्या घटकाचा प्रभाव तेथे असणाऱ्या मुख्य भूमीवर किंवा भूमी उपयोजनावर त्या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसतो. आणि या उलट जर आपण बघितलं तर दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे नागरी भागात किंवा नागरी
भूमी उपजनाचं क्षेत्र आपण या ठिकाणी बघू शकतो. नागरी भूमी उपजन हे ग्रामीण भागातील भूमी उपजनापेक्षा फार भिन्न अशी क्रिया आहे. यामध्ये शहरी किंवा नागरी भागातील भूमी उपजनातील पुढील कारणांसाठी आपण ही जमीन ही वापरत असतो. आता त्याचे कारणसुद्धा फार भिन्न आहेत, ते आपण या ठिकाणी बघूया. नागरी भागातील पहिला प्रकार किंवा पहिलं क्षेत्र आहे ते म्हणजे निवासी क्षेत्र. निवासी क्षेत्र कशाला म्हणतात की माणसाने स्वतःच्या निवासासाठी जो बांधकाम केलेली जी काही भूमी असते किंवा जे क्षेत्र असतं तर त्याला निवासी क्षेत्र असे म्हणतात. म्हणजे नागरिक किंवा शहरी भागात सर्वात जास्त उपयोग याचा होत असतो. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की लोकांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी वापरलेली भूमी म्हणजे थोडक्यात निवासी क्षेत्र. या निवासी क्षेत्राचा या ठिकाणी समावेश होतो. यातील दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे औद्योगिक क्षेत्र. आता औद्योगिक क्षेत्र म्हणजे काय, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की शहरी भागात निवासासाठी जे बांधकाम केलेलं असतं या क्षेत्राखालोखाल औद्योगिक क्षेत्राने सर्वात जास्त जागा या शहरी भागात व्यापलेली असते. म्हणजे तिथे अनेक उद्योगधंदे, वस्तुनिर्मिती किंवा अनेक गोष्टींचे व्यवसाय त्या ठिकाणी चालत असतात. प्रोडक्शन त्या ठिकाणी होत असतं. मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या त्या ठिकाणी उभारलेल्या असतात आणि त्या ठिकाणच्या भूमीचं उपयोजन त्या भागातील चालत असतं. म्हणजे तिथल्या लोकांना उपजीविकेसाठी नोकरी किंवा व्यवसायाच्या यामुळे संधी मिळतात. मग अशी जी जमीन आहे तेथे लोक त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध कंपन्या, कारखाने उभारून अनेक मोठमोठ्या कारखान्यांच्या माध्यमातून तिथे त्या भूमीचं उपयोजन आणतात आणि त्या ठिकाणी उपजीविकेसाठी त्या भूमीचं उपयोजन हे करत असतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे संस्थात्मक क्षेत्र. या भागातील किंवा येथील भूमी उपयोजनाचे वैशिष्ट्य काय सांगता येईल तर या ठिकाणच्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठं किंवा या भागात असणारे विविध सरकारी कार्यालय किंवा खाजगी आस्थापनांची केंद्र किंवा कार्यालय या ठिकाणचा त्यामध्ये समावेश होत असतो. त्यामध्ये लष्करी छावण्या असतात, विविध कार्यालय असतात, विविध विद्यापीठे असतात, शैक्षणिक संस्था असतात. तर अशा संस्थांद्वारे ही जमीन ही वापरली जाते. मग अशा जमिनीस संस्थानात्मक क्षेत्रातील भूमी उपयोजन असे हे आपण म्हणत असतो. म्हणजे थोडक्यात विविध कार्यालय किंवा विविध मोठमोठ्या विद्यापीठांसाठी, शैक्षणिक संस्थांसाठी आणि कार्यालयांसाठी ही जमीनचा मुख्यतः वापर हा केलेला जातो. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे मनोरंजनाखालील क्षेत्र. आता या क्षेत्राचं वैशिष्ट्य काय आहे किंवा इथलं भूमी उपयोजन कसं घडतं तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी तेथील लोकांच्या एक मनोरंजनासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीचा किंवा भूमी आच्छादनाचा तेथील नागरिक काय करतात तर करमणुकीसाठी वापर करतात. मग त्यामध्ये विविध प्रकार येतात. खेळाचे मैदान, बाग, सिनेमागृह, नाट्यगृह अशा अनेक गोष्टींसाठी हे क्षेत्र वापरलं जातं. त्यामध्ये मानवनिर्मित उद्याने किंवा विविध खेळाची मैदाने येऊ शकतात, सिनेमागृह, थिएटर्स येऊ शकतात, नाट्यगृह, वस्तू संग्रहालय, वॉटर पार्क किंवा आधुनिक तंत्रज्ञानयुक्त विविध पर्यटन क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी लोक आकृष्ट होतात, त्या ठिकाणी येऊ शकतात. अशा क्षेत्राला मनोरंजनाखालील क्षेत्र आणि अशा ठिकाणचा वापर हा तेथील भूमी उपयोजन अशा पद्धतीने घडत असतं. थोडक्यात म्हणजे विविध कारणांसाठी लोकांच्या मनोरंजनासाठी या जमिनीचा वापर हा केलेला असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे पाचवा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पाचवा मुद्दा वाहतूक. आता वाहतूक हे जे क्षेत्र आहे ते शहरी भागातील अतिशय महत्त्वाची भूमी उपयोजनाचे एक क्षेत्र आहे. शहरामध्ये विविध रस्ते, उड्डाणपूल, रेल्वे, विमानतळ किंवा नैसर्गिक बंदर या गोष्टींचा या क्षेत्रामध्ये या ठिकाणी समावेश होत असतो. त्यामध्ये रेल्वे स्थानके असू शकतात, बस स्थानके असू शकतात. मग अशा या वाहतूक क्षेत्राच्या जमिनीचा किंवा तेथील भूमी आच्छादनाचा उपयोग ह्या वाहतूक क्षेत्र म्हणून शहरी भागामध्ये मुख्यतः होताना आपल्याला दिसतो. मग वाहतुकी संदर्भात ज्या विविध सेवा असतात किंवा विविध सेवांसाठी ही जमीन वापरण्यात येत असते. सहावा मुद्दा आहे व्यापारी क्षेत्र. व्यापारी क्षेत्र म्हणजे की नागरिक क्षेत्र ज्या जमिनीवर पक्क्या मालाची दैनंदिन क्रिया होत असते अशा क्षेत्राला व्यापारी क्षेत्र असे म्हणतात. मग हे जे क्षेत्र असतं ती निवासी क्षेत्रात देखील आपल्याला आढळतं. म्हणजे काही ठिकाणी काय असतं
याच्यापेक्षा थोडी वेगळी पद्धत असते की वेगळी क्रिया घडू शकते. असे क्षेत्र विविध प्रकारचा माल मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक केंद्र त्या ठिकाणी होऊ शकतं. एका ठिकाणी केंद्रित झालेल्या या ठिकाणच्या व्यापारिक क्षेत्राला व्यापारिक भूमी उपयोजनात्मकदृष्ट्या फार महत्त्व असतं. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की शहरी भागात उद्योगांखालोखाल ह्या व्यापारिक क्षेत्राचा मुख्य वापर आर्थिक व्यवसायासाठी करतात आणि येथील क्षेत्र देखील पक्के बांधकाम केलेले क्षेत्र असे असते. म्हणजे यामध्ये विविध दुकाने असतात, विविध मॉल्स किंवा आस्थापने असतात, व्यापारी केंद्र अशा देखील ठिकाणी लोकांना अनेक रोजगार आणि व्यवसायाच्या संधी या ठिकाणी मिळत असतात. 7वा आहे रेखांकित भूखंड. त्याला सीमांकित भूखंड असे देखील म्हणतात. मग येथील भूमी उपयोजन कसं घडतं तर हे मोकळे भूखंड असतात ज्याचा वापर इमारत बांधकामासाठी केला जातो. मग हे जे क्षेत्र आहे हे प्रामुख्याने नागरिक क्षेत्राच्या सीमेवर आपल्याला आढळतं. मग ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र आहे त्या नागरिक क्षेत्राच्या सीमेवर असा रेखांकित किंवा सीमांकित भूमिखंड आपल्याला आढळतं. आता वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे किंवा कृषीखालील जमिनीवर या क्षेत्राने आपल्याला सध्याच्या काळामध्ये अतिक्रमण केलेलं दिसतं. ही याची मुख्य सध्याची समस्या आहे. म्हणजे प्रामुख्याने शहराच्या सीमावर्ती भागामध्ये काही वेळेत काय होतं, भविष्यकालीन गरजेसाठी अशी काही मोठमोठी जागा राखीव तेथील प्रशासन ठेवतं आणि मोकळी पडीत जागा म्हणजे त्या ठिकाणी पार्किंग असेल किंवा विविध पद्धतीने त्याचा हा छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी अशी मोठी मोकळी जागा वापरतात. परंतु आजच्या काळामध्ये देखील त्याला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाच्या समस्येचा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे. आणि नागरी भूमी उपयोजनातील शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संमिश्र भूमी उपयोजन. संमिश्र भूमी उपयोजन म्हणजे काय की जी भूमी उपयोजनामध्ये काळाच्या ओघामध्ये शहरात किंवा नगरामधील जे विविध जमीन आहेत विविध कारणांसाठी ते वापरले जातात. असे तिथे राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी एकाच विस्तृत क्षेत्रावर विविध उद्योग व्यवसाय किंवा निवास यांची सोय केलेली असते. त्यामुळे याला मिश्र भूमी असे म्हणतात की त्या ठिकाणी निवासी क्षेत्रही असतं, व्यापारी क्षेत्रही असतं, औद्योगिक क्षेत्रही असतं किंवा विविध दुकान, शाळा, महाविद्यालय अशा अनेक घटक त्या ठिकाणी असतं. त्याला संमिश्र भूमी उपयोजन असं म्हणतं. म्हणजे एकाच प्रदेशात भूमीचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांसाठी केला जातो त्याला संमिश्र भूमी उपयोजन असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे काय की त्या ठिकाणी घरंही असतात, दुकानंही असतात किंवा औद्योगिक क्षेत्र देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात. अशा या क्षेत्राचा वापर साहजिकच संमिश्र भूमीसाठी केलेला असतो. अशा पद्धतीने आज आपण या भूमी उपयोजनातील ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजनातील महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी बघितले. यातील महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये साहजिकच 2 भाग आपण जे केलेलं आहे ग्रामीण आणि शहरीमध्ये. थोडक्यात ग्रामीण भागामध्ये पारंपरिक शेती व्यवसाय किंवा कृषी व्यवसाय जो असतो त्या घटकांचा प्रभाव तेथे मुख्यतः पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्या ठिकाणी शेती किंवा शेती रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, जे काही व्यवसाय आहेत किंवा ते अनुसरून जे काही त्या ठिकाणी क्रिया चालतात त्या क्रियांना अनुसरून तेथील भूमीचं उपयोजन हे घडत असतं. आणि याच्या विरुद्ध जर आपण बघितलं तर शहरी भागामध्ये मुख्यतः तेथे मुख्य प्रभाव हा तेथील लोकांच्या गरजा ज्या आहेत किंवा आधुनिकीकरण जे आपण म्हणतो त्या गोष्टींसाठी झालेला आपल्याला दिसतो. आणि इतर आर्थिक व्यवसाय तेथे मुख्यतः चालत असतात. तिथे निवास किंवा विविध क्रिया प्रतिक्रिया या गोष्टींचा त्यामध्ये मुख्यतः समावेश हा झालेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने ग्रामीण आणि शहरी भागातील भूमी उपयोजनाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. या घटकातील राहिलेला भाग आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.